आहे आमचा सर्टिफिकेट डे. तर म्हणजे मी मेकअप आर्टिस्ट म्हणजे आता शिकत होती, आता पूर्ण झाला आहे, म्हणजे आता मी मस्तपैकी मेकअप करू शकते दुसऱ्यांवरती. तर आज आम्हाला मी जिथे क्लासला यायची तिथे आज सर्टिफिकेट डे आहे, सेलिब्रेट करणार आहेत. तर आज बघूया कसं आम्ही सेलिब्रेट करतो आहे आणि ते मी तुम्हाला पण दाखवेन. पण आणि एक गोष्ट ते बोलायची पण होती, एवढे दिवस व्लॉग नाही आला त्याच्याबद्दल मनापासून सॉरी. आणि या तुम्हाला दाखवते आज कसं दिसते मी बघा. तिला डमी कधी दिले, डमी काय घेऊन येत नाही, हेअरस्टाईलच्या नावाने दिली सगळ्यांचा बघते आधी घरी जाते. चालू घरी येते सगळ्यांना लवकर, तुम्ही चालू घरी का घरी असं का करतो. तू डमी का घेऊन येत नाही, तू वजा घेऊन येत मोठी बॅग बी घेऊन, पण ती डमी घेऊन येणार नाही. असं का शिकायची इच्छा नाही आहे. शिकायचं आहे तुला. हो मस्त मस्त नक्की नक्की बघू नक्की बोलाय. तर मी त्यापासून नाही सगळं विसरलं घरी जाता येत नाही, मग तुम्हाला सांगतो बरोबर नाही. येईल आणि तू आजपर्यंत मी कधी मॅम तर कधीच बोलले शेनू किंवा माझ्या तोंडात नाही तो शब्द तुला वापरलाय, पण तू अजूनपर्यंत मला अशी म्हणजे उलटी नाही कधी बोलली, कधी म्हणजे दिदी कधी तू अशी का करते, साई अशी का करते, अशीच बोलते. आणि शिकवलं पण मस्त, म्हणजे हात मला जर माळ आला ना तर मला हात पकडून शिकवलं, बघा असं आहे तर ते कसं कर, क्रिम्पिंग करताना अशी करायची, आयलिंग करताना अशी करायची, ते तू म्हणजे मस्त शिकवलंस. मला भारी वाटलं उलट तुझ्याकडे. आणि अजून मला घ्यायचं तुझ्याकडून भरपूर काही घ्यायचंय आणि त्यासाठी मी येणार नक्की. नक्की ना. मी समीक्षाकडे क्लास यासाठी लावला कारण की ती छान मेकअप करते, छान हेअरस्टाईल करते, ती चांगली समजून सांगते आणि सगळ्यांच्या फिनान्शियल कंडिशन समजून घेते प्रत्येकाच्या. त्यामुळे मॅम चांगल्या आहेत आमच्या. आणि फर्स्ट टाइम मी तुला मॅम बोलते नाही तरी समीक्षाच बोलते. आणि जशी प्रीती बोलली मागाशी फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे समजून घेते आणि ही गोष्ट खरीच आहे. कोणी झालं तरी कोणी एवढा म्हणजे हे नाही करत, काहीच कोणी समजून नाही घेत. उलटे सगळे बोलतात की नाही मला पण पाहिजे आणि तसं तिचं नाही, जर आपण सांगू तसं ती एक्सेप्ट करते आणि आपली प्रत्येक सिच्युएशन ती स्वतःची म्हणजे प्रॉब्लेम तसं समजून घेते. पहिल्यांदा म्हणजे मी तुला सायकल बोलत कारण की आम्हाला तुम्ही एवढं सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारचं गाईड केलं. आम्हाला तर काहीच येत नव्हतं, पण तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि कठीणमधली पण कठीण गोष्ट तुम्ही खूप सोप्यामध्ये करून सांगितले. आणि तू आमच्या सर्व गोष्टी सगळे प्रॉब्लेम्स एका असायचे तू स्वतःचे प्रॉब्लेम समजून आमचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आणि तुझ्याबद्दल बोलण्यासारखं म्हणजे खूप काय आहे, पण मला ॲक्च्युली काही समजतच नाही काय बोलू मी. कारण की म्हणजे माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत माझे जेवढे गुरु शिक्षक किंवा जे पण मला गाईड करणारे होते त्याच्यामधून सुद्धा तू खूप म्हणजे वेगळीच व्यक्ती आहे. तुझ्यासोबत जो मला अनुभव आला तो आजपर्यंत कोणासोबतच नाही आला. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी कधी तुला म्हणजे टीचर समजलीच नाही. मी एवढा क्लास संपत आला, मी तुला फ्रेंडच मानला आणि मी तुला अजूनपर्यंत टीचर वगैरे असं काय बोलली नाही आहे. आणि तुम्ही पण आम्हाला कधी स्टुडंट म्हणून काय शिकवलं नाही, तुम्ही पण तुझं ॲज अ एक फ्रेंड म्हणून किंवा तुझा कोणतरी आम्ही सोबत असणारे तुझ्यासोबत राहण्याचे ते समजूनच तुम्ही आम्हाला शिकवलं. आणि तुम्ही कधीसुद्धा आमच्या कोणत्याच गोष्टींमध्ये कंपॅरिझन केलं नाही का मला चांगलं शिकवलं आणि हिला चांगलं नाही शिकवलं. जे हंडे आहेत तो आम्ही सगळेजण तयारी होऊन आलेला आहे तर मस्त. आणि आता आम्ही केक कटिंग करणार आहोत तर जायचं. तर आम्ही आमच्या टीचरांसाठी म्हणजे चिनूसाठी काहीतरी छोटंसं सरप्राईज केलं आहे, ते आता बघा तुम्हाला दाखवते मी. इकडे बघ. चल आता आपण तिला आणायला जाऊ. आता आम्ही तिला घेऊन येतोय, तिला माहित नाही आम्ही का इथे आम्ही काय केक आणलंय का काय केलंय. चालेल चला. कसं वाटलं? मला तुम्ही लागत नाही.
आवडला? आता काय बनवणार आहेत तुम्ही? चिकन. चिकन या तुम्ही पण खायला. ओके ओके. तू काय घेऊन आली तू? कशासाठी का? चिकन बनवायचं ना आपलं चला सगळ्या प्रकारची माणसं आमच्याकडे बसलेत जेवायला. तर आत्ताच आम्ही क्लासमधून घरी आली आणि आज आम्ही क्लासमध्ये भरपूर मजा केली आहे. भरपूर म्हणजे भरपूर तिथल्या मुलींनी वगैरे भरपूर आम्ही 3-4 होतो पण भरपूर मजा केली आज. तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघाच आणि जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी सॉरी पण म्हणेल कारण व्हिडिओ भरपूर लेट झाला आहे त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. तर या बघा तुम्ही कसं वाटतं आणि कमेंटमध्ये मला सांगा नक्की का व्हिडिओ कशी आहे म्हणून.